कधी-कधी ना छोट्या गोष्टी मनाला इतका आनंद देतो ना, आज माझ्यासोबत पण तसंच काही घडलं. मला सांगतेच झालं काय, कालच्या व्हिडिओमध्ये जसं की मी सांगितलं होतं, की तुम्हाला बाळासाठी कॅप मागितली होती, पण ती काही चांगल्या क्वालिटीमध्ये आली नाही म्हणून मी ती रिटर्निंगसाठी टाकली. आज दादा तेच रिसीव्ह करायसाठी आले होते आणि येता-येताच ना दादांनी पहिले व्हिडिओ कॉल दाखवला. मी शॉक झाले, की व्हिडिओ कॉल कोणाचा आहे? कारण त्यांनी सांगितलं, की माझी वाईफ आहे आणि हे तुमचे फॉलोअर्स आहे आणि हे रोज तुमचे 10 वेळा व्हिडिओ बघते. हे ऐकून ना खरंच खूप छान वाटलं. नंतर आम्ही ठरवलं, की आज डी-मार्टमध्ये पण जायचं कारण आता हॉस्पिटल बॅग पॅक करायची वेळ आली होती. बाळासाठी काही आवश्यक सामान पण घ्यायचे आणि तुम्हाला डिटेल सांगते ना, तिथं गेल्यावर मला ना काहीच सुचत नव्हतं. मग काय Googleवर सर्च करू-करू डायपरच्या साईज वगैरे विचार केला. आणखी तिथं पण माझे फॉलोअर्स भेटले, पण त्यांचा काही व्हिडिओ काढू शकली नाही कारण की ते स्टाफ होते आणि स्टाफचे कपडे व्हिडिओ काढणं अलाऊ नव्हतं म्हणून. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सामान तर पूर्ण घेणं झालं नव्हतं म्हणून म्हटलं आता दुसऱ्या दिवशी येऊ कारण की आता थंडी खूप जास्त वाढली होती आणि संध्याकाळी पण खूप जास्त झाली होती. मी ऑटोनंच येऊन गेली. ते बाईकनं आले. घरी आल्या-आल्या स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकाने नॉन-व्हेजच बनवून घेतलं होतं कारण की त्यांची इच्छा होती नॉन खायची आज. असो त्यानंतर असा होता आजचा माझा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ आला तर लाईक करा आणि तुम्हाला हॉस्पिटल बॅकपॅकची व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय बाय.